परत एकदा निक्कीने वर्षाताईचा अपमान केलाय। परत एकदा निक्कीने पाहुण्यांसमोर तिच्या तोंडाचा वाजा दाखवलाय। हो, असंच काय घडलं आहे आणि मला नाही वाटत निक्कीच्या या स्वभावाला महाराष्ट्र स्वीकार करेल आणि निक्कीचा हा स्वभाव पाहून महाराष्ट्र आता निक्कीवर खूपच चिडलेला आहे आणि ज्याप्रमाणे निक्की नेहमीच वर्षाताईची इन्सल्ट करत असते, तिचा आदर करत नाही आणि ही गोष्ट महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही आणि परत एकदा हाच सीन पाहायला मिळाला आहे आणि याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की नेमकं घडलं काय। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि रिसेंट एपिसोडमध्ये आपण पाहिलं आहे की बिग बॉसच्या घरामध्ये पाहुणे आले होते आणि त्यांनी एक टास्क केला ज्यामध्ये घरच्यांना ट्रॉफी द्यायची होती की ते नेमकी काय डिझर्व करतात आणि पाहुण्यांनी अंकिताला कारस्थानिक काका घरामध्ये कोण आहे याबद्दल विचारलं तर अंकिताने वैभवचं नाव दिलेला, कारण कॅप्टन्सी टास्क मध्ये वैभवने ज्याप्रमाणे अनफेअर गेम खेळलेला होता अंकिताच्या टीम सोबत आणि यामुळेच अंकिताने वैभवला कारस्थानिक काकाचा टॅग दिलेला, म्हणजे त्याला ती ट्रॉफी दिलेली की हा ती ट्रॉफी डिझर्व करतो म्हणून। आणि त्यानंतर निक्कीला असं विचारलं की खास्ट सासूची ट्रॉफी तुम्हाला कोणाला द्यायची आहे। खास्ट सासू म्हणजे जी सासू सुनेचा नेहमी छळ करत असते आणि निक्कीने परत एकदा तिचं तोंड खोललं आणि निक्की बोलली की वर्षाताईला मला ही ट्रॉफी द्यायची आहे, म्हणजे वर्षाताई ती खास्ट सासू आहे, वर्षाताई सुनेचा छळ करत असते। निक्कीला असं वाटते पण महाराष्ट्राला असं कधीच वाटलं नाही की वर्षाताईचा हा स्वभाव आहे आणि वर्षाताई खास्ट सासू असणार आहे। ठीक आहे, निक्कीला जसं वाटलं निक्कीने तसं केलं, पण यापर्यंत ठीक होतं। पण निक्की ज्याप्रमाणे बोलत होती पाहुण्यांसमोर वर्षाताईला अपमानित बोलण्याचा प्रयत्न करत होती, वर्षाताईचा अपमान करत होती, ती तिच्या शब्दाने नेहमीप्रमाणे वर्षाताईला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होती, कमी लेखण्याचा प्रयत्न करत होती आणि हे पाहून खरंच खूप वाईट वाटलं। असं वाटत होतं की निक्की नेमकं काय करते आणि का नेहमी निक्की वर्षाताईला खाली दाखवण्याचा प्रयत्न करते, वर्षाताईचा अपमान करण्याचा प्रयत्न करते। ज्याप्रमाणे निक्कीने ती ट्रॉफी दिली वर्षाताईला गुडघ्यावर बसून, हा फक्त आणि फक्त मला एक नाटक वाटला, फक्त एक ड्रामा वाटला, कारण निक्कीच्या मनात वर्षाताईबद्दल आदर नाहीच आहे। आणि पाहुण्यांसमोर निक्कीने जो नाटक केला म्हणजे गुडघ्यावर बसून वर्षाताईला ट्रॉफी दिली, हे पाहून तर माहित होतं की निक्की हा एक ड्रामा करत आहे, कारण निक्कीच्या मनात वर्षाताईंबद्दल आदर कधीच नव्हता आणि नसणार आहे। पण वर्षाताई नेहमीप्रमाणे तिच्या स्वभावाने शांतपणे आणि प्रेमळपणे निक्कीला समजावत होती की पाहुण्यांसमोर तरी नीट वाग, पण निक्की कधी नीट वागली नाही आणि नीट वागणार पण नाही। ती स्वतःला खूप श्रेष्ठ समजण्याचा प्रयत्न करते, स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करते। वर्षाताईंचा ज्याप्रमाणे निक्की अपमान करत होती मला खरंच खूप वाईट वाटत होतं वर्षाताईंसाठी। वर्षाताईंनी निक्कीला सडेतोड उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण वर्षाताईला पण माहिती होतं की पाहुण्यांसमोर नाटक करायला नको, याप्रमाणे निक्की करत होती। निक्कीचा ड्रामा पाहुण्यांना जरी आवडत असला तरी वर्षाताईचा जो अपमान होत होता तो महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही आणि आवडणार पण नाही। ही अपडेट पाहून तुम्हाला काय वाटतं, निक्की बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।